आरबीएस उंबारडे विपक्ष दत्तकृपा वडवलीमध्ये आपण पाहतोय दोन बलाढ्य संघ. इथून मात्र ध्यास लागला असेल की कोणता संघ फायनलमध्ये पोहोचताना उद्या एक ट्रॉफी आणि कमीत कमी रक्कम आपल्या घरी घेऊन जातोय. तर दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आयोजकांकडून आणि आमच्या सर्व समालोचकांकडून. तर आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गुरुनाथ पाटील आणि वत्रेकाकांना विनंती करतो या व्यासपीठावर. राजेश मोकाशींना देखील विनंती करतो या व्यासपीठावर सामना आपण इथून एन्जॉय करा. अंतिम सामना आहे आजच्या दिवसातील. तर दोन संघांना आमच्या समालोचकांकडून बेस्ट ऑफ लक. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. एक गौदी क्रिकेट संघ भाल आयोजित धर्मवीर चषक 2021 हे पर्व आपण पाहतोय. सलामीची जोडी विकास आणि सोनू आपण पाहू शकता. तर सेमीफायनलचा सामना आजच्या दिवसातील, कारण 2 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. त्यामुळे आजचा जो संघ जिंकेल तो उद्या फायनलसाठी आपण म्हटले तर मेगा फायनलमध्ये दाखल होईल. भिरू भोईरकडून उद्योगपती उंबारड्याचे जे नेहमी आपण म्हणतो आपल्या कामधंद्यात व्यस्त असतात आणि त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्या आहेत. भिरू भोईर धन्यवाद तुम्हाला सुद्धा. एक उद्योगपती आहेत उंबारडे गावचे भिरू भोईर. तर अंतिम सामना आपण पाहतो आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सामना. तर गोलंदाजी मार्कवर येतो सागर. जेव्हा पहिला चेंडू पडला जाईल सेमीफायनल टाळ्या होऊन जातो या चेंडूसाठी. दत्तकृपा वडवली विपक्ष आरबीएस उंबारडे सोनू स्ट्रायकनला. सागर गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू खूप चांगला. यावेळेला अपील होत आहे पंचांचा बोट आकाशाकडे. बिग विकेट. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती 0 धावसंख्येवरती फलंदाज बाद झालाय. सोनू भोर बॅक टू पवेलियन. 2 सामने ज्याने संघर्ष फलंदाजी करून सामना जिंकून देतो. विकास येतोय आता. आपण भूषण येतोय. विकास आपण आता स्ट्राईकला आज नो स्ट्राईकला आहे. भूषण आणि विकास ही जोडी नेतीन आता मात्र महत्त्वपूर्ण खेळ करावा लागणार आहे महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये. तर भूषण येतोय. 2 सामन्यात त्याने शेवटच्या चेंडूवरती विजय संपादन केला होता आरबीएस उंबारडे संघाचा. तो विजय आपण म्हणजे तर त्याच विजयाचा आत्मविश्वास घेऊन पुन्हा एकदा फलंदाजी करावी लागणार आहे. वर्षला आपण पाहू शकता. तर सागर गोलंदाजी मार्कवर राईट ऊर्ध्वकडे मारा करतोय. चेंडू अडव्या बॅटने आपण बघतोय यावेळेला कार्पेटच्या मध्ये चेंडू जातोय. स्कोअर लेगला प्रशांत आहे. एक पेक्षा जास्त काय दुसरी धाव इथे घातक ठरू शकते आणि 2 धावा त्याची त्याच्या वेगाने कंप्लीट केले जात आहेत. तर संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 2 ने खातं उघडलं जाते. फक्त आपण तर बिमर चेंडूसाठी रिव्ह्यू असणार आहे. तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात आणि खातं उघडलं जातं आहे. आरबीएस उंबारडे संघाचं खातं उघडलं जातं आहे. भूषण आणि विकास ही जोडी आपण पाहू शकता मैदानात. सागर गोलंदाजी मार्कवर ऊर्ध्वकडे मारा करतो. 4 षटकांचा सामना. 1 षटक पॉवर प्ले असणार आहे. सेकंडला भूषणला आपण स्विच करण्याचा प्रयत्न केला आणि या वेळेला आपण शफल देखील होतोय त्याच्यात आणि चेंडू जातो या वेळेला सीमा पार. 1 बाउन्स चौकार. स्विचच्या माध्यमातून चौकार आलाय. धावसंख्या 10 फलकाती 6 धावा आपण पाहू शकता. भूषण खूप चांगली फलंदाजी करतोय. भूषण आणि विकास हे 2 फलंदाज फार महत्वाचे आहेत आरबीएस उंबारडे संघाचे. सागर ड्राईव्ह केलं या वेळेला कव्हरला बीट करून खूप चांगला क्लास कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. चेंडू जातो सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आरबीएस उंबारडे संघाची पहिला गडी 0 बाजारानंतर सुरेख फलंदाजी करतो. यावेळेला 2 चौकार दाखवतो. एक स्विच हिट एक कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून. भूषण
धावसंख्या 10 फलकातील 10 धावा, एक गडी बाद. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. इथून जो संघ जिंकेल तो कमीत कमी एक ट्रॉफी आणि रोख रकमेचा हकदार ठरेल. सागर चेंडू ऑन साईडला खेळायचा होता, यावेळेला गती कमी करून चेंडू टाकला होता. तेव्हा चेंडूची समाप्ती होते. सुरेख कमबॅक बघायला मिळतं. दोन चेंडू चौकार आल्यानंतर दोन्ही चेंडूवरती कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं होतं आणि तो कमबॅक केलाय सागरने. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू सलामीला येतो, सलामीची गोलंदाजी करतो. धावसंख्या 10 फलकात, एक गडी बाद. RBS उंबारडे संघाची 10 धावसंख्या आपण पाहू शकता. सागर राईट आर्म ओव्हर कडे मारा करतो. स्ट्राईकला भूषणला आपण पाहू शकता. चेंडू सुरेख कव्हर आहे, इनफिल्डला भेदून चेंडू जातोय. यावेळेला कव्हर पॉइंट सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. या षटकामध्ये आपण 3 चौकार दाखवले, एक स्विच हिट देखील दाखवला आणि खूप चांगली फलंदाजी करतोय. 2 ऑफड्रायच्या माध्यमातून चौकार आले आहेत. धावसंख्या 10 फलकात, एक गडी बाद. RBS उंबारडे संघाची आपण पाहू शकता 14 धावा. भूषण खूप चांगली फलंदाजी करतो. स्ट्रायकला विकास आला. विकास पाहिजे तर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. तर गोलंदाजी मार्कवर अनुभवी खेळाडू आपण पाहू शकता. मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अरविंद पाटील येतोय. पाहिजे अरविंद पाटील आता कशा प्रकारे गोलंदाजी करतो या षटकामध्ये. 14 धावा आल्यात. अंतिम सामना आजच्या दिवसातील आपण पाहू शकता. संध्याकाळचं सत्र आपण पाहू शकता. थोडंसं दुर्गमय वातावरण आपल्याला बघायला मिळतं नितीन. कारण का मकर संक्रांत दिवस तिळाने मोठा होत जातो. मकर संक्रांत आता थोड्या दिवसांनी येईल. अरविंद गोलंदाजी मार्कवर टाकला. विकास चेंडू ऑन साईडला पूल केला आहे. चेंडू जातो स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून. बॅकवर्ड स्कोअरला गेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. भानुदास आहे, चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 16 धावा आपण पाहू शकता. विकासने देखील आपलं खातं उघडलंय. चांगली फलंदाजी करावी लागणे विकासला. भूषण चांगली फलंदाजी करतोय. तिसऱ्या क्रमांकावरती आलाय फलंदाजी करण्यासाठी. सोनू लवकर बाजूला. अरविंद राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय. चेंडू यावेळेला खाली राहतोय. पडल्यानंतर वडिश लॉंगाच्या डोक्यावरनं चेंडूला खेळायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती. 4 षटकांचा सामना आहे आपण पाहतोय सेमीफायनलचा. दत्तकृपा वडवली विपक्ष आपण होता RBS उंबारडेमध्ये. 4 षटकांचा सामना सातत्याने आम्ही कॉल करतोय तुम्हाला. अरविंद चेंडू लाईन पावी लागणार. यावेळेला लेक्शमच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चिखून करतायत. अबंत धावेने बर. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 17 धावा, एक गडी बाद. RBS उंबारडे संघ प्रथम फलंदाजी करतोय. 2 बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला आपण पाहिले तर वडवली संघ, दत्तकृपा वडवली, तर दुसऱ्या बाजूला RBS उंबारडे. चेंडू लॉफ केला. यावेळेला टायमिंग बेमिसाल बघायला मिळतोय. चेंडू जातोय वाईट इश लॉंगान सीमारेषा बाहेर, षटकार. थँक्यू डीजे. तर षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात 23 धावा. विकासच्या बॅटमधून एक झकास षटकार आलाय. तर पुणे त्या गोलंदाजी मार्कवर अरविंद राऊंड कडनं मारा करतो. स्ट्राईकला विकास. चेंडू खूप चांगला होता. यावेळेला पायचीतचा अपील होतंय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 24 धावा आपण पाहू शकता. अपील केलं होतं. यावेळेला आपण पंच सांगतात की चेंडू लेक्शम सोडून जाणार आहे. तर मी एक धाव इथे कंप्लीट केली तर लिगबायच्या स्वरूपात स्ट्राईकरला आपण भूषणला पाहू शकता. ज्याने 3 चौकार दाखवले. तो भूषण आता स्ट्राईक. तो संख्येत धाव फक्त 24 धावा आपण पाहू शकता. अरविंद फुलटॉस लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रशांत. चूक होणार नाही बघा. नितीन असं वाटतं चेंडू निसतेल पण व्यवस्थित चेंडूला पकडला आणि फलंदाज बाद होते. भूषण बिग विकेट.
तो कर बघा, शेवटच्या मुवमेंटला चेंडूला मात्र जाऊ दिला नाही खाली. व्यवस्थित पायाच्या गॅपमध्ये चेंडूला पकडला. विजय देखील एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता, कॅप्टन आपण पाहू शकता सतीश जाधव. अरविंद गोलंदाजी मार्कस टाकला. आपण विकासला पाहू शकता. हा चेंडू ऑन साईडला खेळला आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर डीप मधला क्षेत्ररक्षक आलाय. भानुदा चेंडूला फीड करतोय. दुसरी धाव इथे घातक ठरू शकत होती. वेगाने मात्रची त्याच्या वेगाने 2 धावा कंप्लीट केले. तो उगम आणि आपण इथं विकासी जोडी. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 26 धावा आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीत. या षटकाचा विचार केला तर अरविंदच्या षटकात धावा आल्या आहेत 12 धावा आल्या आहेत. तर 2 गडी बाद 26 धावा. 13च्या सरसरी धावा कुठल्या आहेत. अंतिम सामना आपण पाहतो. पाहिजे तिसरं षटक कोण घेऊन येते यावेळेला. दत्तकृपा वडवली संघाच्या माध्यमातून कॅप्टन येतो यावेळेला सतीश उर्फ ब्रावो. रितीन या खेळाडूला ब्रावो नाव पडलं कारण का अतिशय चांगला खेळ केला. अष्टपैलू कामगिरी सातत्याने करतो. तो गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं घेऊन सतीश स्ट्रायकेनला. उगमला आपण पाहू शकता. पाहिजे उगम शेलार कशा प्रकारे फलंदाजी करतोय. चांगली इनिंग खेळावी लागणार उगम आणि आपण येतोय विकासला. बॅकफूट जाऊन कट करायचा होता. चेंडू व्यवस्थित मिडल झाला होता. इथे एक धाव कंप्लीट केली गेलेली आहे. सिंगल पूर्ण केली. तसं की धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा. स्ट्राईक आपण इथं विकासकडे येते. विकास कशा प्रकारे फलंदाजी करतोय पाहायचं आहे. सतीश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडनं मारा करतो. स्ट्रायकरला आपण विकासला पाहू शकता. चेंडू सरळ कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू जातोय लॉंग ऑनला. एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. दत्तकृपा वडील संघाच्या माध्यमातून धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 28 धावा आपण पाहू शकता. 28 धावा 2 गडी बाद. आता उगम शेलार कशा प्रकारे फलंदाजी करतो पाहायचंय. सिंगल नाही तर खातं उघडलं. सतीश चांगली गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारू देत नाही. जास्तीत जास्त चेंडू वाईट आपण ते ऑप्शनच्या बाहेर फेकतो. ड्राईव्ह केले कॉफी बुक स्टाईलने यावेळेला बघायला मिळतोय. फटका चेंडू जातो यावेळेला कव्हर रिजन मधून सीमा पार. चौकार. तसं काही धाव फलकात आपण पाहू शकता. 32 धावा. खूप चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला. कॉफी बुक स्टाईलने हॉफवाली करून चेंडूला कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मधून आपण त्या चेंडूला धाडतो यावेळेला सीमारेषा पार. उगम 5 धावांचं योगदान देतो आपल्या संघासाठी. सतीश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडनं मारा करतोय. सगळा उगम हा चेंडू लॉफ केला. यावेळेला चेंडू खूप उंच गेलाय. विजय मोकाशी आहे. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. बिग विकेट. उगम बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे. तर नवीन फंद येतो दिगेश. तो विजय चांगला झेल पकडला. सतीश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता यावेळेला. विकास चेंडू लोवर फुल टॉस होता यावेळेला. व्यवस्थित मिडल झाला नाहीये. चेंडू होता स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक येतोय भानुदास. फेकी अचूक येत नाही यावेळेला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या तर लेगबायच्या स्वरूपात. बघा जिथे एकच धाव तिथे 2 धावा मिळत आहेत. खरं एक एक धाव फार महत्वाची. आता अंतिम सामना आहे आजच्या दिवसातील. संख्या 10 फलकर्ते आपण पाहू शकता. आरबीएस उंबाडी संघ प्रथम फलंदाजी करताना 34 धावा लागल्या. 10 फलकर्ती. गडी बाद झाल्यात विचार केला तर 3 गडी बाद 34. कारण विकेट आणि टॉसला फार महत्व आहे. सतीश गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस व्यवस्थित मिडल होत नाही. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. अजून एक सफलता प्राप्त करतोय सतीश उर्फ ब्रावो. थँक्यू. तसं काय धावा कधी 34 धावा. 3 षटकाच्या समाप्तीत 34 धावा पाहिजे. अंतिम षटक कोण घेऊन येतं यावेळेला.
दत्तकृपा वडवली संघाच्या माध्यमातून रोहित येतोय नवीन फलंदाज. 6व्या क्रमांकावर रोहित आणि दिगेशच्या जोडीला आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. प्रकाश येतो अंतिम षटक घेऊन. तर आपण ही स्पर्धा पाहता एक गावदे क्रिकेट संघ भाल आयोजित धर्मवीर चषक 2021चं पर्व आपण पाहतोय. 34 आज पहिला दिवस, कारण उद्या अंतिम दिवस असणार आहे. धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला, धन्यवाद देतो आमच्या लाईव्ह टेलिकास्टला, धन्यवाद देतो आमच्या गुणलेखकांना, धन्यवाद देतो खास करून प्रदीपजी मळवी यांनी आम्हाला समालोचन करण्याची तर संधी दिली, कारण का आजच्या दिवसातील आमचा शेवटचा टन आहे. तर प्रकाश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला दिगेश एक चांगला फलंदाज आहे, पण आज चांगली फलंदाजी करावी लागणार आहे अंतिम षटकात. प्रकाश गोलंदाजी मार्कवर. चेंडू खूप चांगला होता, ऑन साईडला खेळायचा होता यावेळेला आणि इथे फलंदाज बाद होतोय. थँक्यू विजय. तर नवीन फलंदाज येतो मयूर येतोय. पहिला चेंडू इथे आपण बघतोय यश मिळालंय, धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आपण दत्तकृपा वडवली संघाच्या माध्यमातून या संघाने देखील आज संघर्ष खूप केलाय. प्रकाश गोलंदाजी मार्कवर. रवींद्र पाटील यांचे सुपुत्र देखील सामना एन्जॉय करतात आमच्या समोरच्या कक्षातून. स्पर्शला आपण पाहू शकता. प्रकाश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकेनला आपण फलंदाज पाहू शकता यावेळेला मयूर आहे. नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकता रोहित. चेंडू लाईन पावी लागणारी यावेळेला लेगस्टंप सोडून जाणार चेंडू. पंच वाईट चिकून करतायत. स्पर्श देखील सामना एन्जॉय करतायत. धावसंख्या 36, आपण 35 धावा पाहू शकता. 35. प्रकाश गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओर देखील मारा करतोय. सेकंडला मयूरला आपण पाहू शकता यावेळेला. स्ट्राईकला रोहित. चेंडू खूप चांगला होता यावेळेला, बॅटच्या खालून चेंडू निघून जातोय. मोठा फटका खेळायचा होता यावेळेला. आपण बघितले तर लॉंगअपच्या डोक्यावर चेंडूला मारायचा होता. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क नाही. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते प्रकाशच्या माध्यमातून. बघा काय गोलंदाजी करतोय. आतापर्यंत विचार जर केला तर भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि आतापर्यंत आपण इथे 2 चेंडू खूप चांगले फेकले आहेत. एक चेंडू वाईट देखील फेकला होता. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. बघा किती जबरदस्त गोलंदाजी. प्रकाशला थांबवण्यात यश मिळतंय कारण लॉंगाचा क्षेत्ररक्षक सांगतोय मारू नको, बॅटिंगला कोण नाहीये. प्रकाश बघितलं तर एक चांगला खेळाडू आहे, भरपूर अनुभव आहे त्याला. बघा मॅच चेंडू बॉल आलेला आहे. 15 ते 20 वर्षाचा अनुभव आहे. एक पुराणा चावल म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये क्रिकेटच्या भाषेत. आपण पाहू शकता भरपूर वर्षाचा अनुभव आहे प्रकाशला. ॲक्शन बघितलं मलिंगा स्टाईल. सोमनाथ बोरची देखील आपण ॲक्शन त्याच प्रकारची पाहू शकता. छत्तीस धावा आपण पाहू शकता. चेंडू इनसाइड एजच्या माध्यमातून चेंडू मागे सरकतो यावेळेला. शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 37 धावा. चेंडू बाकीत अजूनही विचार केला तर या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. काय गोलंदाजी केली बघा प्रकाशने. अनुभव पूर्णपणे पणाला लावतोय. अनुभवाच्या शिदोरीने इथं गोलंदाजी करतोय प्रकाश. पुन्हा गोलंदाजी मार्कवर. सागर पाटील देखील खुश होत आहेत. प्रकाश तो मयूर यावेळेला त्या उद्ध्वस्त करतोय प्रकाशचा हा चेंडू. मयूर बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. नितीन प्रकाश बघा अपील करत जाऊन प्रकाशच्या चेंडूनी मात्र एष्ट्यांचा वेध घेतला होता. हॅलो 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 चेक हॅलो चेक. सफलता मिळते आपण भेटली तर यावेळेला प्रकाशला ते नक्कीच नितीन प्रकाशचं लक्ष नव्हतं. प्रकाशला वाटलं की LBWचं त्यांनी 5चं अपील केलं होतं पण एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या त्या चेंडूने.
सुरेख गोलंदाजी अक्षय. कारण प्रकाशने देखील भरपूर त्याच्या काळात मॅची जिंकून दिल्या आहेत. नितीन आता युट्यूब आली अन्यथा प्रकाश देखील भरपूर प्रकाश जोतात आला असता. प्रकाश तो अक्षय. चेंडू स्टॉप टाईमने केलेला या वेळेला पॉईंट अँड कव्हर पॉईंटच्या मधनं चेंडूला काढतोय अरविंद. चेंडूचा पाठला करतो जोपर्यंत चेंडू फील्ड होईल इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पाहिजे तिसरी धाव इथे फलंदाज बाद. संख्या 10 फलक आपण पाहू शकता या वेळेला 39 धावा 40 धावांचं लक्ष असणारे आपण दत्तकृपा वडवली संघ इथून मात्र जर सामना जिंकला तर आपण इथं फायनलमध्ये पोहोचल आणि जर आरबीएस उंबारडे संघाने जर सामना जिंकला तर तो संघ फायनलमध्ये पोहोचल. पाहिजे कोणता संघ इथे मात्र फायनलमध्ये दाखल होतं पाहिजे जाणण्यासाठी जाऊया अंतिम सत्रासाठी नितीन काळेंच्याकडे. मी मात्र इथे थांबतोय आपण मात्र थांबू नका पाहत राहा आणि ऐकत राहा अंतिम सत्र कशा प्रकारे असणार. जाऊया नितीन काळेंच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. भाऊ पाटील यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकला आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. तर लक्ष 40चं टार्गेट आहे दत्तकृपा वडवली संघर्पाने इथे धावांचा पाठलाग केला तर राजेश मोकाशी यांच्याकडनं मेजवानी असेल आणि अरविंद्र पत्रिका यांच्याकडनं सुद्धा गिफ्ट दिलं. तर आपल्या टीव्ही स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता या स्पर्धेत ज्यांचा तुम्ही आवाज ऐकला आमचे सहकारी ज्येष्ठ समालोचक सागावचे भाऊ पाटील यांचा इथे सन्मान केला होतोय. दरवर्षी मात्र या स्पर्धेला ते वेळ नक्कीच देत होतात प्रदीप मडवी यांच्या प्रेमापोटी. तर शेवटचं सत्र आहे. टार्गेट आपण पाहिलं जर फायटिंग स्कोर तर झाला इथे बाळू पाटील कारण की 40 धावांचं लक्ष आहे. 10.00च्या सरासरीने आता धावा कराव्या लागतील. लक्ष फाईट किंग स्कोर तर आहे मात्र इथे फाईट गोलंदाजांना करावे लागेल. जे फलंदाजाने गमावलं हे भूषण जाधवने चांगला खेळ केला होता मात्र त्यानंतरच्या फलंदाजाने फारसा चांगला खेळ केला. म्हणजे वातावरण आपण पाहिलं बाळू पाटील तर थोडंसं दमट वातावरण आहे. या वातावरणाचा फायदा होऊ शकतो आरबीएस उंबारडे संघाला कारण मोठे फटके येणं थोडंसं कठीण असेल. खूप चांगली भूमिका आजच्या दिवसामध्ये राहिली जीटीसी ज्यांनी स्पर्धा घराघरात पोहोचवण्याचं काम केलं. धर्मवीर चषक 2021 जयंत असतील जे ऑपरेटरच्या भूमिकेत आहेत. तेजस भोईर सुनील शेलके असतील आणि अक्षय कडू. खूप चांगली भूमिका आज जीटीसी राहिली. त्यानंतर आमचे सर्व स्कोरर त्यानंतर खास करून जय पवार आणि शशांक पाटील उर्फ नितीन यांची खूप चांगली भूमिका राहिली या स्पर्धेमध्ये. प्रेक्षकांचे कौतुक मी करेल. या प्रेक्षकांनी या स्पर्धेसाठी भरभरून प्रेम दिलं. नक्कीच समीर आमच्या सोबत आहे स्कोररच्या भूमिकेत. भालगाव प्रीमियर लीग मध्ये LED TV सुद्धा समीरला मिळाले आणि इथे पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज निलेश जाधव. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतात निलेश जाधव. मिड ऑन शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ आणि मिड विकेट शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग. पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळून काढते. आउटफील्ड फास्ट आहे. रोहित खूप वेगाने आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण झाल्यामध्ये 2 धावा रोखू शकत नाहीये. उद्या पप्पू म्हात्रे यांचा वाढदिवस सुद्धा आहे. या स्पर्धेचे आयोजक आणि मलंगड संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप मडवी यांच्याकडनं सर्व खेळाडू आणि उद्या जे संघ या स्पर्धेत खेळतात त्या सर्व संघांना जेवणाची व्यवस्था सुद्धा केली जाईल आणि सर्व प्रेक्षकांना सुद्धा उद्या मेजवानी असेल. आणि जो संघ अंतिम फेरीत जाईल त्यांनी दुपारी या इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. लॉंग ऑफच्या दिशेने भूषण जाधव आहेत. ऑन द स्टंप फेकी तुम्हाला पाहायला मिळते. हे वैशिष्ट्य असतं चांगल्या खेळाडूचं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि या चेंडूवरती 1 धाव 3 धावा. 40चं टार्गेट आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट सागर पाटील आणि सतीश जाधवला इथे खेळावं लागेल. 40 धावांचा पाठलाग करायचा असेल. प्रतिषटकामागे 10.00च्या सरासरीने धावा इथे करायच्या आहेत. पॉवर प्लेचं षटक खूप महत्वाचं असतं प्रत्येक मॅच मध्ये कारण दोनच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात.
इथे मात्र चेंडू टॅप केलाय, धावचीची संधी असेल. मयूर थोडेसे उशीर आले. डॉट बॉल. 3 चेंडू फेकलेत निलेश जाधवने. 3 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकात आतापर्यंत तर चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. कारण प्रति षटकामागे 10.00च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. इथे फटका चांगला आहे. सतीश जाधव उर्फ ब्रावोच्या बॅट मधून हा पहिला धमाका षटकार. धन्यवाद डिझे उर्फ ब्रावोच्या बॅटमधून. आणि धावसंख्या 9 धावा धापलकोती लागल्यात. आजच्या दिवसात सतीश जाधवने गोलंदाजी केली. त्याचं कारण कृष्णा आज संघामध्ये नव्हते, त्यामुळे सतीशला गोलंदाजी करावी लागली या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये. कारण कृष्णा एक चांगला गोलंदाज मात्र काही कारणास्तव इथे उपस्थित राहू शकला नसेल. इथे मात्र कव्हरच्या वरून चेंडू खेळून काढतोय. पॉवर प्लेचा योग्य वापर. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमा पार. हा चौकार. तेरा धावा खर्च केल्या गोलंदाज निलेश जाधवचं षटक थोडंसं महागडं ठरत चाललंय. जी सरासरी हवी होती दत्तकृपा वडवली या संघाला, ती सरासरी मिळाली भाऊ पहिल्या षटकामध्ये. सतीश जाधव ज्या पद्धतीने तो खेळ करतोय, ग्रामीण प्रीमियर लीग स्पर्धामध्ये सुद्धा खूप चांगला खेळ सतीश जाधवने केला होता. काकडवलच्या स्पर्धेत बाईक सुद्धा त्याला एक मिळाली मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात. शनिवार बुवार चषक जी स्पर्धा झाली होती काकडवाल येथे, सफल झाले. फटका बनवला. गॅप मध्ये चेंडू खेळून काढताय. चेंडू जाईल सीमा पार. सतीश जाधवच्या बॅट मधून हा चौकार. धन्यवाद. तर 40चं टार्गेट होतं आणि पहिल्या षटकात 17 धावा आल्या आहेत. 18 चेंडू आणि आता 23 धावांची गरज. समीर आम्हाला माहिती देत असताना जयंत सुद्धा आमच्या सोबत आहेत. पॉवर प्लेच्या षटकात कशा प्रकारे फलंदाजी करायची हे दाखवून दिलंय सतीश जाधवने. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने मॅच खुली गेली, म्हणजे अजूनही मॅच संपली नाहीये. 18 चेंडू आणि 23 धावांची आता गरज आहे. 18 चेंडू 23 धावा. रोहित शेलार येत आहेत दुसरं षटक घेऊन. कारण 4 ओव्हरची मॅच आहे. इथे निलेशचं षटक भरपूर महागडे ठरले, ज्या निलेशने या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली होती. 2 मॅच सकाळच्या सत्रात जिंकले. आता उंबरडे संघाने पहिल्या मॅच मध्ये भाल संघाला पराभूत केलं, त्यानंतर आगासन संघाला पराभूत केलं. वडोली संघाचा विचार केला, वडोली संघाने काकडवल सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं आणि त्यानंतर तिसगाव सारख्या बलाढ्य संघाला. त्यामुळे दोन्ही संघांची कामगिरी उल्लेखनीय राहिली. म्हणजे इथून स्वप्न एकाच पूर्ण होईल. इथे चेंडू हवेत आहे आणि रोहितला पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय. फलंदाज सागर पाटीलची खेळी इथे होईल समाप्त. तर मॅन ऑफ द सिरीज साठी आपण LED TV सुद्धा आहे 32 इंचाची. स्वर्गीय वैशाली महेश पाटील यांच्या स्मरणार्थ भालगावचे सरपंच विक्रम म्हात्रे यांच्यानं ती TV आम्हाला उपलब्ध झाली. आणि बघायचे उद्या या स्पर्धेत कोणता खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरेल. उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर सुद्धा आहे. 23 धावांची अजूनही गरज आहे. तिसऱ्या क्रमांकावरती अरविंद पाटील येत आहेत, मागच्या मॅचचा हिरो. फक्त तुम्हाला थोडंसं फास्ट खेळायचं कारण की अंधार होत चाललाय. रोहित राईट मोर द विकेट. इथे मात्र पल्लू स्ट्रोक खेळायचं होतं. गोलंदाजाने कोणत्याही प्रकारचं अपील केलं नाही. मात्र उगम शेलार जे यष्टीरक्षक आहेत ते हलकंसं अपील करतायत. कारण रोहित शेलारला माहिती आहे बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. पहिल्या चेंडूवरती सोनू थोडेसे नाराज झाले होते ज्यावेळी त्यांना बाद घोषित केलं. आता क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात. चूक ही माणसाकडनं होऊ शकते. फलंदाजाचे सुद्धा बऱ्याच वेळा बाद झाल्यानंतर काही फलंदाज सांगतात की ग्रीपचा आवाज आलाय
असे चित्र आपण पाहिलेत. मात्र इथे क्षेत्ररक्षक काय करतायत, 2 धावा इथे वेगाने पूर्ण झाल्यात. बघा तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, नकार देत आहेत. धावसंख्या 19. कारण की बाळू ज्यावेळी म्हात्रेपाडा संघाचे फलंदाज अल्पेश म्हात्रे फलंदाजीला येतात त्यावेळी ते खेळपट्टीवर ज्यावेळी येतात त्यावेळीच पंचांना सांगतात की माझ्या बॅटचा रबरचा आवाज येतो, तरी सुद्धा ते तीच बॅट वापरतात आणि बऱ्याच वेळा त्यांना बादी घोषित केलंय. रोहित सुरेख फटका मागच्या चेंडूवरती, मात्र टायमिंग व्यवस्थित जुळलं नाहीये आणि सतीश जाधवची खेळी इथे समाप्त होईल. शॉट फाईन लेगला खूप चांगला झेल टिपलाय संदीपने, फलंदाज बाद. नेट टू नेट फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. सतीश थोडेसे नाराज आहेत ज्या पद्धतीने ते फटका खेळले होते. दिलशानला बऱ्याच वर्ष तुम्ही पाहिला स्कूपचा फटका ते खेळायचे, पल्लू स्ट्रोक. आता इथे अपयश आलंय. प्रशांत म्हात्रे आलेत नवीन फलंदाज 9 सेकंडला. स्ट्राईक एंडला अरविंद. दोन धावा इथे मिळत. आता अरविंदलाही माहिती आहे बाळू चौकार षटकार संध्याकाळच्या सत्रात येणार नाहीये, त्यामुळे तोही सिंगल डबलला प्राधान्य देतोय कारण की मॅच नेट टू नेट फाईट होईल बाळू. आणि संध्याकाळचं सत्र आहे त्यामुळे चौकार षटकार मिळणं थोडंसं कठीण आहे. धावा झाल्या त्या 21, चेंडू शिल्लक आहे 13, धावा करायच्या 19, 18ही चालू शकतात विकेटच्या आधारावरती. दत्तकृपा वडवली संघ मोठी देसाई चषकामधला उपविजेता संघ होता. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी अरविंद कृष्णा यांनी केली होती त्या स्पर्धेत. इथे आता चांगली फलंदाजी करायची आहे जर अंतिम फेरी गाठायची असेल तर. इथे चेंडू हवेत आहे, संदीप जज करतायत आणि फलंदाज अरविंदची खेळी समाप्त होईल. मॅचला कलाटणी देणारं षटक रोहित शेलारने इथे फेकलंय. फक्त 4 धावा दिल्या आहेत आणि 3 गडी त्याने बाद केलेत. 12 चेंडू 19 धावांची आता गरज. दाखल झालेत या स्पर्धेमध्ये. मग इथे आता समीकरण मॅचला कलाटणी देणारं षटक रोहित शेलारने फेकलंय. 3 धावा त्याने दिल्या, 4 धावा त्याने दिल्या आणि 3 गडी त्याने बाद केलेत. आता समीकरण आहे 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. भानुदास आणि प्रशांत म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मॅच अजूनही संपली नाहीये बाळू. पहिल्या षटकात 17 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं मॅचला एकतर्फी मॅच होईल. मग क्रिकेट हा खेळ अनिश्चितांचा आहे. सैड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. कधी काय होईल क्रिकेटमध्ये हे सांगता येणार नाहीये. थोडं फास्ट घ्या. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे आणि तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज दिगेश म्हात्रे. पहिल्या सत्रामध्ये 7 विकेट गेल्यात उंबरडे संघाच्या. इथे 3 विकेट आतापर्यंत गेल्यात, त्याही रोहितनेच घेतल्या 3 विकेट. चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. दिगेश म्हात्रेकडे वेरिएशन चांगले आहे, वेग त्याच्याकडे भरपूर आहे आणि इथे डॉट बॉलची चेंडू समाप्ती होईल. उंबरडे संघ सुद्धा फाईट करेल बाळू, कारण त्यांनाही माहिती इथून मॅच जर जिंकली तर कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राईजचा हकदार ठरेल. 11 चेंडू 19 धावा. संध्याकाळचं सत्र, त्यामुळे मी ज्यावेळी पहिलं सत्र समाप्त झालं तेव्हाच उल्लेख केला की या धावा फाईट असू शकतात. दोन धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. रनिंग चांगली पाहायला मिळते दत्तकृपा वडवली संघाची. 10 चेंडू आणि आता 17 धावांची गरज आहे. सोनू काहीतरी दाखवत आहेत पंचांना. जय पवार खूप चांगली भूमिका राहिली आज. नितीन पाटील आणि जय पवार सरांची. जय पवार मॅन फ्रॉम कल्याण आणि शशांक पाटील नितीन या नावाने ते प्रसिद्ध आहेत जे संदपचे आहेत.
10 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूला टीम मीटिंग घेऊ नका. आणि बघायचं धर्मवीर चषकच्या अंतिम फेरीमध्ये कोणता संघ पोहोचतोय. RBS उंबार्डे की दत्तकृपा वडवली. राजेश मोकाशी यांचं आगमन पुन्हा आमच्या व्यासपीठावरती होतोय. दिकेश भानुदास सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. धर्मवीर चषकाचा विचार केला तर या क्रीडांगणामध्ये एक अर्धशतक सुद्धा त्यांनी ठोकले बाळू मागच्या सीझन मध्ये. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा इथे कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. ही मॅच बाळू पाटील शेवटच्या षटकापर्यंत नक्कीच जाईल. ज्या पद्धतीने दिकेश गोलंदाजी करतायत, 3 चेंडू फेकले, 2 धावा दिल्यात, 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 17 धावांची अजूनही गरज आहे. एखादा षटकार येणं खूप गरजेचं आहे बाळू पाटील. एखादा षटकार, एखादा चौकार आला तर या मॅचला कलाटणी मिळेल आणि सिंगल डबलनी धावा होऊ शकतात. इथे झेल झालाय ड्रॉप आणि थर्डमॅन सुद्धा बीट झालेत. त्यामुळे आउटफील्ड खूप फास्ट आहे या क्रीडांगणाची, त्यामुळे चेंडू थांबणार नाही, चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. मी मगाशी उल्लेख केला की एखादा चौकार यायला हवा आणि उगम शेलरने झेल ड्रॉप केलाय आणि बघायचं आता झेल किती महागात पडतोय RBS उंबार्डे संघाला. 8 चेंडू आणि आता 13 धावांची गरज आहे. 8 चेंडू 13 धावा. इथे सुरेख फटका. टायमिंग बघा किती अप्रतिम आहे. झेल सुटला आणि त्यानंतर आलेला हा षटकार. आणि आता मात्र बघू नक्कीच राजेश मोकाशी यांच्याकडे मेजवानी असेल दत्तकृपा वडवली संघाला. मिरची धाबा जर संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला. आणि बघा पर्सच्या चेहऱ्यावरती सुद्धा बळू आनंद आहे, कारण पर्सला माहिती आहे सर्व खेळाडूंना, कारण तोही 12वा खेळाडू आहे आणि इथे मॅच जिंकली आहे आणि दत्तकृपा वडवली संघ पोहोचलाय धर्मवीर चषकाच्या अंतिम फेरीमध्ये. अभिनंदन वडवली संघ. हार्ड लक उंबाडे.